तुम्ही उठा ना जागचे म्हशी सारखे बसून राहिले. मला मारा मामा, मला मारा. तिला का मारू मला? काय तुला मारतो? तिला नका मारू, मला मारा. मला मारा. तुला काय ए, सोडलं का? बस पुरीला. महापुरी चोर. तिला नका मारू मग. महापुरी मला चोर. मारा. हे काय लई पुरी काय? मला मारा. ए, शांती हा काय बा? चल या शांतीनं गायला चारा सुद्धा टाकला नाही. आईला काय ब हिच्या भरोशावर ना चारा आयता आणून ठेवले नुसता टाकायचा आहे फक्त जनावराला. हां तरी असे जनावर जवळ सुद्धा येत नाही का काही नाही. हां सगळं बाबरावनंच केलं पाहिजे. स्वतःच्या नवऱ्याकडूनच करून घेतलं सगळं. हां या आवडी हर या खा. तुम्हाला माशिवाय कोण घालणार आहे? हां हाय 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 बसा. आता इकडं बसतो. आता याला चारा खावसतो. पाणी पाजायचे अजूक. हां बायकोचं तर असं अजिबात लक्ष नाही का जनावराखाली शेणखूर पडलाय. हां नुसती घरात घरात घरात. हां मग काय करीत राहते घरामध्ये? हां सारखे मोबाईल, याला फोन तिला फोन. आपण विचारलं का कोणाचा फोन आहे? आईचा होता, भावाचा होता आणि मामी बोलत होती. अरे काय बोलती काय वागती, कामाधंद्यावर अजिबात लक्ष नाही. हां चल बाई कॉलेजला लेट झालं आहे. दादाकडून पैसे घ्यायचे. फोन पण येऊ राहिले. हॅलो हॅलो, कुठं आली तू? येते मी आता घरातून निघते. आता तयारी वगैरे केली आहे. कुठं थांबू? तू तू एक काम कर. ते आपलं याचं झाड नाही का कॉलेजच्या पाठीमागं काय ते? नाही ऐक ना, मी तुमच्या घराकडे येतो. नाही रे घराकडं नको येऊ. त्या लिंबाचं झाड नाही का त्याच्या पाठीमागं थांबतो. बरं घराच्या पाठीमागे थांबतो. हां असं कर. तू डायरेक्टली ना समोर नको येऊ. नाही तर माझ्या दादांना डाऊट आहे बरं का आधीच तुझ्यावर. पेट्रोलला पैसे घेऊन दे ना. पैसेच नाही राहिले पाहिजे. प्रत्येक वेळेस मला सांगतो. ठीक आहे चला आणते. आता दादांना परत काहीतरी येड्यात काढावं लागेल. तुझं बाप पैशावाला आहे बाई. माझ्याकडे का आता काय? हो हां ठीक आहे चालेल. ड्रेस कोणता घातला? पिवळ्या कलरचा. बरं ओके येते. संपवला काय ना बा. असा चारा टाकला का असा संपित आहे बा. हां आता या बायकोने यावं का नाही जाणार चारा दादा तोडायचा इथे का बसलेले काही? वाटतं. हां आईला काय करावं हिला? हां मी गेल्यावर कसं होईल तर हो यांचं. हां दादा ते मी कॉलेजला चालले होते. मग मग तुला कोणा बोलावलं मागं? मग चालली होती ना. बोलवलं नव्हतं कोणी. मग जायचं ना मग. अहो जायचं तर आहे मग पण आज आहे ना हा. ते मैत्रिणीच्या गाडीचं पेट्रोल संपेले. हां मग काय करायचं? मग मी तिच्या गाडीवर जात राहते ना रोज बसून. हां तर मग आज तिच्या गाडीत मला पेट्रोल टाकायची येडे. मग तिला पेट्रोलला पैसे आपण देत होतो ना नाही म्हणे. मग पण मग आज तिच्या पप्पाने दिले नाही ना तिला अर्धे पैसे. नाही नाही ना मग तो मग घेऊ 500 रुपये. मम्मीकडे नाही मागू शकत ना दादा. ती देत नाही मला. का बरं? नाही ती म्हणते दादा तू पाय. आता माझ्याकडे पैसे राहत तिच्याकडे पैसे राहते तुला माहिती आहे चांगलं. तुम्ही चाला तुम्ही म्हणा मग. चाल घरी आहे का ती? हा काय करते घरात? काय माहिती घरी नव्हती वाटतं बाई. नाही चल मग पाच चल तिच्याकडून देतो तुला पैसे. चाल पण तुमच्याकडे असं ना तुम्ही कशाला एवढी वन करू राहिले परत घेऊन जा. नाही बाके दर हे बाई तांबाखूची पुढे काय बाके तिला फार बाकू पैसे कारभार घेऊन टाकला तेव्हा ते तुमच्याकडे नका म्हणा. काय होतं आता तुम्ही प्रत्येक वेळेस असंच करीत या. चल तिच्याकडून देतो चल. तुमच्याकडे काय राहतं मग? हा मग काही नाही राहत आता. मी फक्त सांगितलं कामाचा आणि दिलेला भाकरीचा फक्त. चल चल तेव्हा गेले वाटतं कुठेतरी दारोजीला बरं का. मग मी बोलले ना तुम्हाला घरी नाही म्हणून. अगं आज मंगळवारी बाजारला गेली वाटतं का ती? हा ती मला सकाळीच म्हणली होती जाणार चारा पाणी करा म्हणा तुम्ही आणि मी बाजारला जाणार म्हणा. मग मी आता काय करायचं? बरं थांब मी ना त्या डब्यात ठेवीत राहते ती पाहतो डब्यात आहे का. हा काय बाई तुमच्याकडं काय 100-200 रुपये पण राहत नाही का दादा आता? काचे सांगती सांग. अरे बाय
बघूला काय तुझे पाय बघूया खाली आईला किती डोकं लावते बाया. आईला जाऊ दे असे झालं मग आई आहे ना बरं झालं पण मला बघूला शिकवून खाली 100 कुठून ते नाही मला आता शिकवून भेटली आता मी मला लग्न झालं कुकर खाली ठेवी जाईल हा कुकर खाली तो हा. बरं मग जाय मग व्यवस्थित हा पण ऐका मम्मीला सांगा का मला दिले नाही तर तुमची शिट्टी वाजायची हा नाही तू सांग दादाला पण मग बोलू नको म्हणा आल्या सांग तिला हा 100 दिले नाही तर ती तुमची शिट्टी वाजून टाका हा लय अवघड आहे माझा आळे तो हा आगे मळ नुसतं कधी येते पोरगी किती टाइम झाला आली भो किती वेळ अरे ते दादांकडून पैसे घेत होते बरं चल ना आता निघ ना लवकर थांब ना बापरे, जायचं. 5 मिनिटं काय इथं माझी बँड वाजतील माहिती का आधीच 12 वाजले घरी हा काय हा चल ना मग कुठं जायचं आता तू जिथं नेशील तिथं मला काय माहिती कुठे जायचं पांडवलेनीला जाऊ ना पांडवलेनीला तुझ्याकडे इतके पैसे आहे का हा? पैसे दे पेट्रोलला पैसे दे. पेट्रोलला पैसे मागतो माझ्याकडून आणि विचारते की जायचं का माझा बाप जातो 200 रुपये रोजाने जातो माझा बाप आणि तो कुठून आणेल पैसे मला द्यायला हा तो बापाकडे लागेल तेवढा पैसा आहे हे बघ हे ना आता एवढेच दिले 100च तेवढीच आहे आता ती राहून दे आणि ती ये दे मला 20 रुपये द्या अजून यार काही खरं नाही तरी 50 50 नको दे 20च दे विमान घ्यायची ना काय रे काही ते पण पण खरंच यार तुला लय मानतो मी काय बरं माहितीये का हं? तुला माहिती आहे हा विमल खातो दारू पितो गुटके गाटके खातो तरी तू माझ्यावर प्रेम करते प्रेम आंधळ असतं ना खरंच तुझ्यासारखी ग्रेट पोरगी नाही पाहिली मी कुठं बरं चला आता नको मस्का लावू इथं जर बघितलं ना तुझे 12 वाजतील तर वाजतील माझे पण आज वाजतील मस्त माझा बिअरचा प्लॅनिंग होता म्हणलं एखादी जा मग तुझ्या बापाकडून पैसे आण मी कसे आणले माझ्या बापाकडून तू आणि जाणे पैसे त्या बापान काय माझ्याकडे ठेवायला दिले का हा बस देते म्हणून जास्तच हे करू तरी बस पटकन बस बाई लय ऊन झालं बाजारची पिशवी लय जड झाली बाई मला आता थोडं राहिलंय कळा लागल्या फार हाताला एक तो ऊन इतकं झालंय बस रे. हाय हे बाई मी मम्मी गुड्डे काय कुठं चालली ग तू कुठे गेली होती मम्मी बाजारला गेली होती ना आणि मग आणलं बाजार करून हा लय लवकर आली तू बाजारवरून मग काय तिकडे मुक्कामी राहू काय चला येऊ का मग थांब थांब येऊ का काय हाय येऊ का काय कोण आहे हा अगं मम्मी हा तो नाही का म्हणजे मी इकडे आलो होतो मग हा, ती म्हणे का मला सोडून दे माझी मैत्रीण तिथे पेट्रोल पंपावर थांबेले ना बर तर तिच्या गाडीमधले पेट्रोल संपलं दादाकडून मी पैसे घेतले हा हा मग दादा म्हणे ठीक आहे म्हणे जाई म्हणे तुमची दीदी आहे का हा माझी हा दीदी मग चल ना दीदी तुला सोडून देतो माई गुड्डी आहे ती गुड्डी आहे का तुमची वाली? हा अच्छा अच्छा कुठला आहे तू हा कुठला आहे मी इडलाच ना इडला कुठला शिरपतचा शिरप्या त्या काळ्या शिरप्याचं पोर आहे काय तू नीट बोला नीट मा बाप येतो हा हाय माझा बाप येतो बाप आहे ना तुझा ए मम्मी जाऊ दे ना गाडी घेऊन कुठे ए अगं मी कॉलेजला चालले ग कॉलेजला चालली ना 1 मिनिट घर जवळ राहिले गाडीवर बस चावी द्या मला. घरी अगं कॉलेजला जायचंय मला घरी चाल चाल म्हणजे घरी मी जाऊ का त्याच्या संग नाही नाही हा तू चल त्याच्या संग जाऊ का मी तिला घरी चाल. कॉलेजला आपल्या घरी चाल तुला दाखवते मग. बाई आता तुला कॉलेज चावी द्या ना मला जाऊ दे माझं माझं काय काम आहे तुमच्या घरी ही चावी घ्यायची आणि गाडी वळवायची वळव दर पटक्यान वळव गाडी आता गण बितागण नाही पहिली गाडी वळवतो मी तुला पहिलेच बोलले होते बँड वाजतील म्हणून पहिलेच बोलले होते उत्तरड्या वाहनाची उठली का सुटली बापाकडून पैसे घेते इकडे निघती हे चाळे करायला येते काय तू अगं नाही ग मम्मी नाही का नाही आता तुला नाही ना रस्त्यात मी तमाशा नाही करीत तू घरी चाल फक्त जर आता. गेलो ना इकडे सांगत तुमचं चाल रे चाल मी सांगते त्या रस्त्याने चाल शिरप्याचं पोर आहे ना तू बर बर तो बापाला बोलून घेते ना आता त्याला फोन लावते ना
चाल चाल सरळ या रस्त्याने. जाऊ द्या ना, चुकलं ना मावशी. चुकलं बिकलं नाही, तू आज चाल घरी फक्त. माझ्या मम्मीला मावशी म्हणतो का? मामी म्हणू का? तू आता तोंडच ठीक आहे आता. मी काय हे घर आहे का? हा ये इकडं, वळव इकडं. राहू दे राहू दे. उतर का खाली. उतरायचं का? तू तर म्हणे कॉलेजला जाय, मला वाटलं तुला घरी सोडायला यायचं का? तुला कॉलेजला चांगली पाठविते आता, तू उतर. चांगले पराक्रम. मी जाऊ का मग? हा तू उतर. उतर पाहिला, उतर पाहिला, उतर खाली. मम्मी ती चावी काय घेते सरक बाजूला. हा का? इकडे ए बाई, चल पुढं वय. चल रे गोम्या, चल पुढं. चल ये इकडं. चल चहा पाणी ठेवते तुम्हाला. दमून आले तुम्ही लय. चप्पल इथं काढ. माझ्या पप्पाला चिडवतो बरं का चप्पल काढ. आणि यांना तर मार झोप लागली. आयुष्याची कारण ठेवानाला याला झोप लागेल मेल्याला. हो काय झोपा चालय? उठा पटक्यान. आय आईन बाय बाय नका करू, पटक्यान उठायचं. आली का तू? हा आले मी. उठा. मी जाणार चारा पाणी केला आता. ते जनावर तिकडे जाऊ द्या, तुम्ही पहिले उठा. हो पटक्यान उठत आहे का नाही तुम्ही? थांब घे आता. अहो इकडे काय चाललंय? इकडे काय तुमचं आळ्या पिळ्या द्यायचं काम चाललंय? हा एवढी काची झोप भरली तुम्हाला? लय वाईट त्याला तू गडीभर पडलं होतं. हा, काय आता? ए बाबा. हिला ओळखीत आहे का तुम्ही? हा? ही ओळखीत आहे का हिला कोण? डोळे पुसकीत आहे का? अगं पोर आहे आपली. गुड्डी ना आणि आपली? मग? याला ओळखीत आहे का? नाही नाही. नाही ना. बर सकाळी पैसे कोणी दिले हिला? मी दादा. घरात नसताना पैसे काला दिले काय हिला? झालं? मी जनावरांचा गायला चारा टाकीत होतो. काय सांगून गेली तुम्हाला ती? ती म्हणा मैत्रिणीची गाडीचं पेट्रोल संपलं म्हणा. हा मैत्रिणीच्या गाडीत पेट्रोल टाकायचं हा, मग का ते- मित्राच्या गाडीत टाकायचं होतं? नाही नाही, मैत्रिणीची म्हणली. तुझ्या तर इकडे ये गं तू. ए भवानी, हो काकू, काकू मारू नका ना. ए काय बस झालं काय? इकडे बस. बस हो, तू काकू, बी. काकू. ए बाबा, बाबा मला मारा तू तुम्ही. बस रे खाली दादा. हा, काय झालं मला पाहू दे. हा. काय झालं? ही गुड्डी आपली हिने फार आपल्या तोंडाला काळ फासलं. मैत्रिणीचं नाव करून रोज 100 ने 200 ने 100 ने 200 ने. आणि या बा हे काळ तोंडे हे चव्हाणा धावाचं याच्या संग गाडीवर चालली होती. बरं झालं मी तिकडून बाजारची पिशवी घेऊन येत होती. बाई मी ओळखलं, म्हणले ही तर माझी गुड्डीच दिसते. हा मग मी आवाज दिला, म्हणले गुड्डे. मग म्हणती माई मम्मी. हा लाज वाटती का हिला? का ग? दादा विषय काय झाला, मी इकडून तुमच्याकडून पैसे नेले हा. हा. तर मग आता तिथपर्यंत पेट्रोल पंपाजवळ पाय पाय जाऊ का? मग मध्ये गाडी दिसली, मला यायला हात केला मी. का कोणाची गाडी दिसली? उद्या कोणी बी तुला म्हणल चाल माझ्या गाडीवर, तू जाशील का? कोणी म्हणलं शेण खाय खाशील का? गु खाय खाशील का? तू लहान राहिली का तू आता? हा हो, मी इकडं तरडे त्याच्या समोर तसं काय बोल राहिली मम्मी? त्याच्या समोर म्हणे तो काय बादशाह आहे काय? हा का बादशाह आहे का? ते शिरप्याचं पोर आहे, ओळखलं अरे! का तुम्ही? हा शिरप्याचं तुझ्या नालायक ते बाप नालायक का तू नालायक का? हा? अहो मी माझ्या आजीकडे गेलो अरे होतो त्याला इकडं. बारा गोदाड्या फाडायचा आपण. हा? तू शिकला का लोकांचे हे करायला आता? आणि काय रे तुला माई गुड्डीच दिसली का? तिकडे दुसऱ्या हा? पोरींवर जायचं ना, लाईन तिकडे मारायची गजरीच्या ना. पोरी गजरीची पोर होती चांगली. हा? ए का ग किती दिवसापासून तुमचं हे चालू आहे? आई बापाची फसवणूक करते का तू? ना ग मी काय नाही केलं मम्मी, तोच म्हणलं मला भेटायचंय. कोणला? भेटायचे का रे? तो तिकडे जायचं म्हणत होता कोणत्या तरी गावाला. बाई 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 मला तर ना असं वाटू राहिली जीव फिरायला देऊन नेतो म्हणे. सगळं अरे तुमच्यामुळं. तो लाड आहे तो. या बाय माव ढकलायचं ना. या बाय. मला सांगते या बाय. तुमच्यामुळे हो राहिलं सगळं तुमच्यामुळे. तुम्ही तिला डोक्यावर बसून ठेवलंय. मी मा बापासारखे म्हणून खरं बोलून टाकलं, नाही तर नसतं बोललं. हा ना तो बाप तर लय खरा. हा आयुष्यभर त्यांनी मा वाटोळं केलं ना, आता पुरीचं वाटोळं करून राहिला. पैसे काला झक मारायला दिले का तिला? माग का पैसे तो हा का कारभार तो का घेतला? माग पैसे होते का? पैसे कुठून दिले? ती म्हणा मा बापाने 100 रुपये दिले. तिकडे तो बघूल्या खाली ठेवले ते 100. मी काय म्हणतो मामा, ते बघूल्या खालून दिले काढून. ते हे पहिला निर्णय लावा. या पुरीचं उद्यापासून कॉलेज बंद करायचा. मामा. आणि या बा ए होता मामा नातला आला का इकडे? मामी ऐका ना. हा? ए, मामा आणि मामी काय हा? काय संबंध आहे रे काय तुझा? समज रे तुला आमचा? हा चुकलं माफ करा. बापाचा गम वास येतोय. हा? कधी काय बघला तुला काढीत काय नाही, माय काही पोर नाही. का अशी तशी वाटली काय? नाही हा? रे. हा हे पाय रडून कांगवण करू राहिला इड. बघला काढून राहिलं तुम्ही. नको ना बरोबर आहे ना? हा? रडू. बापाच्या बागला एवढ्या वाढी बरं वास येतो. दादा. आणि त्याला पोऱ्या का? ना रे? नका हा? काय बोलू तुम्ही त्याला. उठा ना, उठा ना या, इतकी जागचे. टोच तिला वाटते. म्हशी सारखे बसून राहिले. मला मारा मामा, मला मारा. हा? तिला का मारू मामा? काय तुला माहिती? किती वाटतं मला? एक कसा चांगला.
तिला नका मारू, मला मारा, मला मारा. तुला काय ए, सोडणार आहे का आम्ही? वळ त्या पुरीला. महापुरी सोड. तिला नका मारू मग, महापुरी मला सोड. मारा, हे काय लई पुरी काय? मला मारा, ए, शांती, हा काय वळ तिकडे. मला मारा तुम्ही. अहो, आपल्या समोर त्यांनी कवळी घातली. ए का रे काळ तोंड, हा, सोड तिला, सोड सोड. माझा जीव घ्या, पण तिला तिला काही करू काय नका. संबंध ए, आहे बच्चा, तुझा? इकडे. हा? शांती थांब. ए, तुमचं खरंच प्रेम आहे का? हा ए, पुरी, ए, खरंच प्रेम आहे का? मी खूप प्रेम करते दादा ते बरं शांती एक करू आता, जाऊ दे. आता इकडे तिकडे ते गेल्या वेळेस आपण लग्नच लावून देऊ. मरू दे, बस आता काय. मला मारायची पाळी आणली खरं सांग. मरू दे, आता काय करतो? पाय एवढं पड, डोक्यात पाय ताण पड. घेतली. आई, पाय पड. अरे पेदाडा आपला परत बिघडत जाईल दिवसात तिकडे पड दिवस. पळ. तिकडे पड. हा? आय, मामी आशीर्वाद, ओ, मामी ए, आशीर्वाद. मा नको आशीर्वाद घेऊ बाबा, तिकडे तो काळ पांढरा. ए, बाय, तो आपण एकत्र नाही राहायचं बरं का पण. तो आपण एकत्र नाही नाही राहायचं. आम्ही वेगळे राहणार आहे. आम्ही तिकडे जाणार दुबईला राहायला. अहो त्याची लायकी काय, आपली लायकी काय, काय त्याला देऊ राहिले सुन. अगं शांती, आता काय सांगू तुला, प्रेम म्हणजे आंधळ राहते. त्याच्या लायकी उकाल जाते ना आपली लायकी उकाल जाते. सांग, हा? प्रेम कोणावर करू शकते माणूस. आणि आता हिला जर सवय झाली ती, मग आता हिला हा बदल तो बदल, मग आपण तेच करीत राहायचं का? सांग. अहो थोडीशी जनाची नाही तर मनाची धरा. हा बदल तो हा? बदल म्हणजे काय? मग? हा? उद्या करती जी पण शांत दे लग्न लावून द्यायचं. मरू दे, मी नाही कुठे ताण घ्यायला का मग. म्हणजे हा. यायच्या संग लग्न आधी लावून मरू दे. ना ग, तुला याच्या संग लग्न करायचे. तू जे म्हणशील ते. मला आता फक्त इरीत जाऊन जीव द्यायचा एवढाच पर्याय राहिला मला आता. हा म्हणलं ना. काय नाही, पोर चांगले दिसायला आवर मरू दे. इथं कुठं जाऊ दे, परत ये, कुठे लोकांना कुठे थांबायचं माझ्या किती आई-बाबाला काही पण नाही झालं, कमी जास्त काही आलं मग काय करायचं पुढं. हा मग कोण दिसत रे जाकले मोठ 1.5 लाखाची. अहो पण काय बोलू राहिले तुम्ही, अजून त्याच्या घरी जायला नाही, दारी जायला नाही, त्याचं वागणं कसं ए आहे, भाऊ, तो ए. शिकेल आहे का नाही, तो 2 पैसे कमीतो का नाही, अगे. का असाच इंडतोय, असं थकेल गिराईक आहे, ते पाहायला पाहिजे ना. अगे त्याच्या बापाच्या घरी मी लय का जाऊन येईल आई. हा. आणि तुला चांगलं माहिती आहे, शिरप्या घे त्याचा वास येते पण आता काय करती. मामाला वास येतो सगळं का बोलू. बापाचा? ते सवय नाही त्यांना, 4-4 दिवस आंघोळ करते नाही. म्हणजे तो बापाचा रेल वास येतो. हा, ते आंघोळ नाही करते त्यांच्या जवळ नाही. छी! मला नाही करायचं असं लग्न. ए, हा? नाही ना, अगं आपण नाही, वेगळं राहू, छी. चल घरातून निघ. आपण वेगळं राहू. ए, पण उद्यापासून तुझं ऐक ना, कॉलेज आपण बंद, वेगळं राहू. आपण कॉलेज वेगळं राहू. बंद, सगळं बंद तुझं तो वेगळं उद्यापासून. राहायचं म्हणते मम्मी. वेगळं राहू आम्ही. अशीच म्हणते लग्नाच्या. हा. तू सुद्धा आहे ना साबण वापर चांगले, लाईफ बॉय, डेटॉल, संतूर. डव वापरतो मी, डव हा डव डव मागाची राहते दादा ती. हा का ढवळी डव मग वापरशील ना. नाही वापरतो आता मी. हे बघ, मग वाज घेऊन बा. नाही नाही, तू पाहून घे बापुरीचा आजही वाज घे. कोणत्या संतूर साबण वापरले, कोणता काय वापरले. शॅम्पू शिवाय डोकं धुत नाही. हा. हा अहो पेट्रोल टाकायला पुरी कोण पैसे घेत होतो हा भाड्या, आणि याला तुम्ही पोर देऊ राहिले. हा? आज बरं आता बाय साबण आणायला मीच पैसे देते. हा ना, हा आणि त्याच्यावर तो प्रेम केलं काय? हा या भंगरी हो, विमल आणून देते मी त्याला. तर या पोरी तर लाज सोडून दिली बाई. हा तरी म्हणलं ही पैसे देते का आला. दारू बी पितो तरी मम्मी तो. तुम्ही म्हणता लग्न लावून दे त्यांचं. बरं जाऊ दे, आता काय समज राहिला का त्याने आता खरं खरं सांगितलंय ना. दारू पितो का? नाही रे मुता नाही नाही तो पितो. म्हणे लग्नाच्या नंतर बंद करीन म्हणे मी. हा ना, लगीन झाले मामा आजपासून सोडलं सगळं. हा तेव्हा स्पॉर सोडलं म्हणतं आई चालते देव लावून लग्न यायचं डोक्याला ताण नको बाई. हा माझ्या डोक्याला लय ताण होईल पुढं. हा ना, हा बरोबर करा तुम्हाला बरं काय मग माझ्या बापाला बोलू का माझ्या मामाला बोलू? त्याला कॉलेज बोलू नको भाऊ, माळा घालू घ्या इड. हा मग तिकडे जा तुम्ही हाजी गायची करा तिकडे काही करा. बाई किती स्वप्न पाहिले होते, म्हणले एकच वानिकीची हा ना, काय दाखवल्या पिदाड्यानं भाऊ मस्त आपल्याला. वारमाई होईल, 10,000ची पैठणी नेसल, मस्त लग्नात मिरवल. काय केलं या काळतुंडीने, काय केलं? मला मारा तिच्यावर, तिच्यावर मला मारा. काय तुला मारायचं, आमचं धड नाही तर जगाला काय काय उपयोग आहे बोलून भाऊ उपयोग आहे? सांगतो सांग. हा? आई बाजारात गेली तर पोर म्हणलं मला दादा मला पेट्रोलला पैसे द्या म्हणा. तुमच्यामुळं मी 100 रुपये दिले ग. तुमच्यामुळे झालंय सगळं. बघूल्या खाली टोयल होती तुमच्यामुळं तो झालंय. आणि त्या बघूल्या खालू काढून दिले ग म्या. हा? काय सांगायचे आहे ते बरं. हा? अशा गमती वाट्या काय सांगू तुला. हा? मला तर आहे ना, आता मी खरंच आहे ना काहीतरी करते घरात जाऊन. मला लई नाही आता नको जीवाचं झालं. काहीच करू नको, नाही तर मग दोघाही काहीतरी करून घेऊ. हा हा ना? तू काला मरत तू जग ना तिला पैसे पुरवायला, म्हणजे ती नवऱ्याची भरती करीत तिकडं. मामा हा तुम्हाला आहे ना, मी माझ्या मामा त्यांना घेऊन येतो, मग त्यांच्याशी तुम्ही बोलणं करा. माझ्या बापाला घेऊन येऊ का? नाही त्याला माझ्यासमोर आणत नको रे. नाही नाही माझ्यासमोर आणत नको. हो, तुम्हाला एकच सांगते शिस्तीत, हिला का घरात बरं? घाला.
हिला घरात घाला मग बापाचा काय तुम्हाला प्रॉब्लेम? आणि ह्या पोराला येऊन हाकलून द्या आणि परत महापूरच्या वाट्याला जायचं नाही, आम्हाला लगीन लावून नाही द्यायचं, या अशा भंगरीला आम्हाला द्यायचं नाही, संपला विषय. चल नाही द्यायचं, चल घरात. चल गं, भाऊ, जाय. माय ए, पोराची भाऊ, काय- मम्मी. तुला काय आयऱ्या गायऱ्याची पोर वाटली का? माय बायको नाही म्हणते, जाय. माय बायको नाही आता म्हणते. तुम्ही हा म्हणले ना. नाही म्हणलं होतं मी काही माय संबंध बायको नाही. नाही म्हणते नको. तिला आहे माझी ना, मम्मी नाही एखाद्या म्हणते, मी माझ्या वाटावरच्या मम्मीच्या पुढे नाही जाणार. वाटावरच्या भिकाऱ्याला देईल तिला. माझी मम्मी नाही म्हटलं. नाही 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 माय बायको नाही म्हणते भाऊ. हा? तू जाय, तू आता वाटत नाही तुम्ही का माय बायको नाही म्हणती म्हणजे तुमच्या मनातून आहे का त्याला द्यायचं? अगं तसं काय झालं हा? आता म्हटलं जगाला तमाशा दाखवले बरोबर. सोन्यासारख्या पुरीचं वाटतुळं करायचंय का? मी पळून देईन तिला. आता जग जाहीर होईल, जग जाहीर. आता बाय शांती पळून नेईल म्हणतोय. पाय तू आता तू कवर घरात कोंडून ठेवशील तिला. काय केलंय काळ तोंडे, काय हा? केलं? ए, अवदाशी. अवदासा पार ना काळ हा? फासलं ना आमच्या तोंडाला. हा काय रडून जिरवी ती. तू घरात चाल, जे घरात तू घरात जे चाल. घरात पहिली घरात चाल. त्याला पाहतो तुझा. कोणा मी तो आकडे पाहते ना. तो काही पाहते आणि ये तिच्या बाबा. काही पाहते. ये बाबा. आता नाही ना गं. तो ए, बाळा का? तो नाही झालं वाटलं. तिला मारला. हा? तो तिला डोक्यावर बसून ठेवलं तो. हा? ए, मम्मी आता नाही. चल चल आता तू इडच राह ग. तिला बांधून टाकले. थांब, हिला ठेव. मम्मी